70 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती? उकल. दिलेल्या कोनाच्या कोटिकोनाचे माप x मानू. कोटिकोनाच्या मापाची बेरीज ही 90 अंश असते, म्हणून 70 अधिक x बरोबर 90. दोन्ही बाजूंनी 70 वजा करूया, म्हणून 70 अधिक x वजा 70 बरोबर 90 वजा 70. धन 70 वजा 70 बरोबर 0 आणि 90 वजा 70 बरोबर 20, म्हणून x बरोबर 20 अंश. 70 अंश मापाच्या कोटिकोनाचे माप 20 अंश आहे. y वजा 20 अंश आणि y प्लस 30 अंश हे एकमेकाचे कोटिकोन आहे, तर प्रत्येक कोनाचे माप काढा. उकल. y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश हे एकमेकाचे कोटिकोन आहे. कोटिकोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असते, म्हणून y वजा 20 अंश अधिक y अधिक 30 अंश बरोबर 90 अंश. y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90. y अधिक y 2y वजा 20 अधिक 30 बरोबर धन 10 बरोबर 90. 2y अधिक 10 वजा 10 बरोबर 90 वजा 10. 2y बरोबर 80. y बरोबर 80 भागिले 2. y बरोबर 40 अंश. तर आता प्रत्येक कोनाच्या मापामध्ये y ची किंमत ठेवूया. पहिल्या कोनाचे माप बरोबर y वजा 20 बरोबर y बरोबर 40 ठेवूया. 40 वजा 20 बरोबर 20 अंश. दुसऱ्या कोनाचे माप y अधिक 30. y च्या ऐवजी 40 ठेवूया. 40 अधिक 30 बरोबर 70 अंश. अशा प्रकारे पहिल्या कोनाचे माप हे 20 अंश तर दुसऱ्या कोनाचे माप हे 70 अंश असेल. a अधिक 15 अंश व 2a अंश हे एकमेकाचे कोटिकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप किती? उकल. a अधिक 15 अंश व 2a अंश हे एकमेकाचे कोटिकोन आहे, म्हणून a अधिक 15 अंश अधिक 2a अंश बरोबर 90 अंश. a अधिक 15 अधिक 2a बरोबर 90. a अधिक 2a बरोबर 3a, म्हणून 3a अधिक 15 बरोबर 90. दोन्ही बाजूंनी 15 वजा करूया. 3a अधिक 15 वजा 15 बरोबर 90 वजा 15. 15 मधून 15 गेले 0. 90 मधून 15 वजा केले तर 75. अशा प्रकारे 3a बरोबर 75. a बरोबर 75 भागिले 3. a बरोबर 25. पहिल्या कोनाचे माप a अधिक 15. यामध्ये a ची व्हॅल्यू 25 ठेवूया. 25 अधिक 15 बरोबर 40. दुसऱ्या कोनाचे माप 2a. a च्या ऐवजी 25 ठेवूया. 2 गुणिले 25 बरोबर 50. अशा प्रकारे पहिल्या कोनाचे माप 40 अंश व दुसऱ्या कोनाचे माप 50 अंश असेल. 135 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप काढा. उकल. दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप p मानू. पूरक कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणून 135 अधिक p बरोबर 180. दोन्ही बाजूंनी 135 वजा करूया. 135 अधिक p वजा 135 बरोबर 180 वजा 135, म्हणून p बरोबर 45. 135 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप 45 अंश आहे. a अधिक 30 अंश व 2a अंश हे एकमेकांचे पूरक कोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप किती? उकल.
ए अधिक 30 अंश व 2a अंश हे एकमेकांचे पूरक कोन आहे. पूरक कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून a अधिक 30 अंश अधिक 2a अंश बरोबर 180. a अधिक 30 अधिक 2a बरोबर 180. 3a अधिक 30 बरोबर 180. दोन्ही बाजूंनी 30 वजा करूया. 3a अधिक 30 वजा 30 बरोबर 180 वजा 30. 3a बरोबर 150. a बरोबर 150 भागिले 3. a बरोबर 50. पहिल्या कोनाचे माप a अधिक 30. a ची किंमत 50 ठेवूया. 50 अधिक 30 बरोबर 80. दुसऱ्या कोनाचे माप 2a. a ची किंमत 50 ठेवूया. 2 गुणिले 50 बरोबर 100. अशा प्रकारे पहिल्या कोनाचे माप 80 अंश व दुसऱ्या कोनाचे माप 100 अंश असेल.